हॅलो डिअर स्टुडंट्स, आपल्याला आता एक इम्पॉर्टंट चॅप्टर बघायचा आहे, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तुमच्या डोळ्यासमोर चॅप्टरचं नाव आहे. ओके, तर हा एक जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर का बनतो? पहिली गोष्ट तर याला थोडी एक्सप्लेनेशनची गरज पडतेच. दुसरी गोष्ट अशी की याला वेटेज पण सायन्स वनमध्ये चांगलं आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण 10th नंतर सायन्सला जातो त्यावेळेला तुम्हाला 11 स्टँडर्ड असेल, 12th स्टँडर्ड असेल, याच्यामध्ये जेवढी गोष्टी शिकणार आहोत ते सगळंच्या सगळं ॲज इट इज तुम्हाला पुढच्या वर्षी लागतं आहे, 11thला पण, इवन 12thला पण. आणि आपण काही एक्झामची नावं ऐकून आहेत, JEE नीट, CET, त्या एक्झाम्सला पण हा पार्ट असणार आहे ॲज अ बेसिक म्हणून. सो 11-12च्या एक्झाम्स असतात ते त्याच्या सिलेबसवरती डिपेंड असतात, पण त्याचं बेसिक ह्या चॅप्टरपासून इथूनच चालू होणार आहे तुमचं. चला, आता त्यातल्या काही टर्म्स आपल्याला बघायच्या आहे, जे आपण ऑलरेडी याच्या आधी बघितलेले आहेत. ओके, तर डे टू डे लाईफमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक करंट माहिती, करंट, ओके, जो आपल्या वायर्समधून जातो, घरी आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी असते, तो करंट असतो. तर करंट कसा डिफाईन केला आपण बघू. ठीक आहे, बघा. आणि चार्ज हे पण बघूया. चार्ज जनरली चार्ज स्मॉल क्यू और कॅपिटल क्यूने रिप्रेझेंट होतो. ठीक आहे, तर त्याची अशी काही खास डेफिनेशन नाही आहे. चार्ज म्हणजे इट इज अ इलेक्ट्रॉन which flows through कंडक्टर, जो कंडक्टरमधून काय होतो, फ्लो होतो. ठीक आहे, चार्ज असतो जो कंडक्टरमधून जातो, तो एक ॲक्च्युली इलेक्ट्रॉन असतात, ते इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, त्याला आपण चार्ज म्हणतो, निगेटिव्हली चार्ज असतात ते. त्यानंतर आपण करंटची डेफिनेशन बघू. इलेक्ट्रिक करंट रिप्रेझेंटेड बाय आय. एक एक टर्म बघूया आपण, जे आपण याच्या आधी बघितलेली ना, जरा ती थोडीशी बघत जाऊ, एक एक टर्म बघत जाऊ. परत एकदा रिवाईज करतो आहे. इलेक्ट्रिक करंट काय? नंबर ऑफ चार्जेस फ्लो, नंबर ऑफ चार्जेस flowing through conductor per युनिट टाइम. याचा मिनिंग समजून घ्या, मी फॉर्म्युला पण लिहितो वाटलंच त्याचा. नंबर ऑफ चार्जेस पर युनिट टाइम, स्मॉल क्यू लिहा किंवा कॅपिटल क्यू लिहा, डझंट मॅटर. नंबर ऑफ चार्जेस, किती चार्ज पास होत आहेत एका कंडक्टरमधून, किती चार्ज पास होतो आहे इन युनिट टाईम डिवाइड बाय टाईम. पर युनिट, पर म्हणजे डिवाइड बाय, ही म्हणजे आपली फिजिक्सची म्हणा किंवा सायन्सची लिहिण्याची पद्धत आहे. पर युनिट टाईम, पर म्हणजे डिवाइड बाय टाईम. मग याचं एसआय युनिट काय येईल बघा, मी इथं लिहितो. एसआय युनिट इज कुलोम पर सेकंड. एसआय युनिट काय त्याचा, हे बघा, फॉर्म्युलावरूनच शोधून काढायचं आहे. चार्ज मोजतो कुलममध्ये, वाटलंच तर इथं मी लिहितो. एसआय युनिट इज कुलोम. कुलोम नावाचा सायंटिस्ट होता, त्याच्या नावाने चार्जचं नाव दिलेलं आहे, कुलोम. ठीक आहे, तर चार्ज आपण कशामध्ये मोजतो, कुलोममध्ये. टाईम कशामध्ये, सेकंड, कुलोम पर सेकंड. और अजून एक याचं नाव आहे ॲम्पियर. याच्या आधी तुम्ही कधीतरी ऐकलं असेल. करंट कशात मोजतो, ॲम्पियर. जे कुलोम पर सेकंड आहे दॅट इज ॲम्पियर. मग करंट कशात मोजणार आहे आपण, ॲम्पियर, दॅट इज कुलोम पर सेकंड. हे त्याचं काय झालं, एसआय युनिट झालं. ठीक आहे, आता बघा एक आपण टर्म बघूया, रेझिस्टन्स. हे सगळं थोडंसं रिवाईज करतोय, आधीचा पार्ट थोडंसं आपण रिवाईज करतोय. रेझिस्टन्स काय आहे, तो एक असा कंपोनंट आहे सर्किटमधला किंवा कंडक्टरमधली ती अशी टर्म आहे की जी फ्लो ऑफ चार्जला
किंवा फ्लो ऑफ करंटला अपोज करते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण रस्त्यावरती जेव्हा गाडी चालवतो, गाडी चालवत असताना मध्ये स्पीड ब्रेकर येतात, मग आपला जो स्पीड आहे, जो फ्लो आहे स्पीडचा, त्याला ते काय ऑपोज आहे, एक प्रकारे काय आहे, ऑपोज आहे. आलं लक्षात? सो दिस ऑपोजिशन टू द करंट इज कॉल्ड रेजिस्टन्स. इन शॉर्ट लिहितो मी, ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ current is called resistance. R represented by R. फ्लो ऑफ करंटला जो काय अपोज करतो, जी टर्म अपोज करते, दॅट इज रेजिस्टन्स. रेजिस्ट करणारे, अपोज करणारे. ठीक आहे. याचं एस आय युनिट लिहूया आपण. एस आय युनिट इज ओहम. ओहम नावाचा पण सायंटिस्ट होता, त्याचं नोटेशन असं आहे, ॲम्पियरचं ए, कुलोमचं सी, ओहमचा असा सिम्बॉल आहे, ओमेगा टाईप, याला ओमेगा म्हणतात सिम्बॉलला. मध्ये ओहम नावाचा सायंटिस्ट आहे, त्याला तो सिम्बॉल दिलेला आहे. ठीक आहे. बघा, हा झाला रेजिस्टन्सचा पार्ट. आता बघा, एक करंट, चार्ज, इलेक्ट्रिक करंट, रेजिस्टन्स, याच्या डेफिनेशन्स आपण बघितल्यात. ह्या डायरेक्टली आता बुकमध्ये आपल्याला दिलेल्या नाहीत, पण आपण सुरुवातीला हे बघूया, याच्याशिवाय पुढे जाण्यात काही मजा नाही आहे, लक्षात घ्या. आता आपण एक बघूया पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल. और पोटेन्शियल सिम्पली व्हीने दाखवतो तो आपण. ठीक आहे. कसं दिलं आहे, इट इज द वर्क डन, एक प्रकारे डब्ल्यू म्हणूया, वर्क डन टू मूव युनिट चार्ज क्यू थ्रू सर्किट. म्हणजे बघा, पोटेन्शियल व्ही इज रिप्रेझेंटेड बाय वर्क डन. किती वर्क डन करावं लागतंय, युनिट चार्ज, पर युनिट चार्ज. एक युनिट चार्ज मूव करण्यासाठी किती वर्क डन करावं लागतंय, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. हा त्याचा फॉर्म्युला. आणि याचं एस आय युनिट मी लिहितो, एस आय युनिट इज वोल्ट, रिप्रेझेंटेड बाय व्ही. वोल्टमध्ये मोजतो पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल. कशात मोजतो आपण, वोल्टमध्ये मोजतो. याला वाटलं असतं मी युनिट चार्ज म्हणून क्यू नॉट म्हणतो, फक्त क्यू ठेवलं तरी चालेल, बट लिहिण्याची पद्धत आहे, युनिट चार्जला क्यू नॉट लिहिण्याची पद्धत आहे. नॉट म्हणजे खाली एक छोटा झिरो काढतात. ठीक आहे. ओके. युनिट इज वोल्ट. म्हणजे ही अशी गोष्ट आहे, याचा सिम्बॉल स्वतःचा व्ही आहे, त्या टर्मचा, क्वांटिटीचा, आणि त्याचं एस आय युनिट वोल्ट जे आहे ते पण व्हीच आहे. ओके, हे माहीत असू द्या. ओके. इकडे कसं रेजिस्टन्स आरने दाखवतो, बट त्याचं युनिट ओहम आहे. म्हणजे हे दोन्ही सेम आहे का, नाही, इकडे आर इकडे ओहम असं होतं ना. ठीक आहे. बरं. सो एक्झाम्पल जसं येईल तसं आपल्याला लक्षात येतील. ह्या टर्म्स आपण काय इथे बघितल्या आहे. आता याच्यानंतर बघा पुढचा पार्ट काय आहे. आपल्याला एक इम्पॉर्टंट पार्ट बघायचा आहे, ओहम्स लॉ. Ohm's law. If physical state of the conductor remains same. एखाद्या फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर जे आहे सेम राहत असेल, म्हणजे तो त्याची एक थिकनेस जो आहे तो सेम आहे. ठीक आहे. म्हणजे जे काय त्याचं फिजिकल स्टेट, त्याचं टेम्परेचर सेम आहे, काही असेल, सगळ्या गोष्टी सेम राहत असतील तर सेम, देन करंट आय
flowing through conductor is directly proportional to its potential V across it. जे I, therefore I is directly proportional to V. Directly proportional ची ही साइन आहे. ठीक आहे. ओके, सो दिस इज द डिरेक्टली प्रोपोर्शनल साइन. ठीक आहे. सो लक्षात घ्या. बघा इथे काय काय बघितलं आहे. इफ द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर इज रिमेन्स सेम, देन करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर, कंडक्टरमधून जाणारा करंट हा त्याच्या पोटेन्शियलला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. याचं मिनिंग काय, पोटेन्शियल जास्त तर करंट, म्हणजे करंट जास्त तर पोटेन्शियल जास्त, दॅट इज पोटेन्शियल जास्त तर करंट हे जास्त असलं पाहिजे. तर याचं मिनिंग काय आहे, अजून त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स एक्झॅक्टली सांगतो काय होणार आहे की देअरफॉर व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. वाटलं त्याची एक स्टेप आपण एक्स्ट्रा लिहूया. थांबा, इकडे आर लिहितो मी. आय वेअर आर इज constant of proportionality called resistance. याला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स. मगाशी डेफिनेशन बघितली तो याच्यात पण आला. कसं असतं माहिती का, लक्षात घ्या. डायरेक्टली प्रपोर्शनलची जी साईन आहे त्याच्यावरून तुम्हाला इक्वल टू करायचं असेल तर मध्ये एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो मल्टिप्लाय करायला, के. तर केच्या ऐवजी तो कॉन्स्टंट आपण आर मांडला आहे. ठीक आहे. जो इथं कोण आहे, रेजिस्टन्स आहे. मग याला नीट लिहू. देअरफॉर व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. हे एक आपल्याला इक्वेशन भेटलं. यावरून अजून काही इक्वेशन भेटू शकतं. बघा बरं, आय काय लिहू शकता तुम्ही, आय इज इक्वल टू आर इकडे आला व्ही अपॉन आर असं लिहू शकता. किंवा जर आर लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकतात, व्ही अपॉन आय असंही तुम्ही लिहू शकता. दिस इज इक्वेशन 3. ओके, ठीक आहे. बघा, व्ही इज इक्वल टू आय आर, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. ॲक्च्युअलमध्ये तुमचं मेन हेच इक्वेशन आहे. कोणतं, दिस वन. त्याच्यावरून बाकीचे आलेले आहे. पुढचा त्याच्यावरूनच आलेला आहे, आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर, आणि त्याच्या पुढचाही त्यावरूनच आलेला आहे. ठीक आहे. ओके, सो ओहम्स लॉ जो याच्या आधी झालेला आहे आपला, त्याच्यावरून ही टर्म आपण लिहिलेले. ओहम्स लॉ तुम्हाला माहीत पाहिजे, त्याचं व्ही इज इक्वल टू आय आर हे इक्वेशन आहे. हे आपल्याला पुढे लागणार आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण पुढे जाऊया, एक्झॅक्टली काय काय टर्म्स आहेत बघूया आपण. ओके, बघा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिक सर्किट. ही बघा इलेक्ट्रिक सर्किट आहे. यामध्ये ही आपली बॅटरी आहे, किंवा याला सिम्पली ई एम एफ पण म्हणू शकतो आपण. बॅटरी किंवा ई एम एफ काही म्हणा, वन अँड द सेम, की जी पॉवर प्रोव्हाइड करते, एनर्जी प्रोव्हाइड करते, एनर्जी देणार, जेणेकरून इथून करंट इकडून इकडे जाणार. हे की आहे की हा एक स्विच आहे ऑन ऑफसाठी, करंट जायचा की नाही, आपला कसा स्विच असतो घरामध्ये त्या पद्धतीने. ठीक आहे. हे एक रेजिस्टन्स आहे. जो रेजिस्टन्स तुम्हाला म्हणत होतो ना, त्याचा सिम्बॉल हा आहे. तो पॉईंट ए आणि बीच्या मध्ये, इथे हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. इथे जर तुम्ही बघितलं, हा एक व्होल्ट मीटर आहे जो ए आणि बीच्या मध्ये करंट मोजायचं काम करतो आहे. सॉरी, ए आणि बीच्या मध्ये पोटेन्शियल किती व्होल्टेज आहे, व्ही फॉर इथे व्होल्ट मीटर, की तो एक मीटर लावला आहे की जो व्होल्टेज मेजर करणार आहे. व्ही ए बी असं त्याला नाव दिलं त्यांनी. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये एक एक टर्म बघायची आपल्याला. बघा, त्यातली पहिली टर्म बघू. आपल्याला बघायची आहे पॉवर. नाव
पॉवरचा बेसिक फॉर्म्युला आहे एनर्जी पर युनिट टाईम, किंवा या एनर्जी म्हणजेच एक प्रकारे वर्क डन असतं बरं का, वर्क डन पर युनिट टाईम. याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. सर वर्क डन कसं काय एनर्जी आणि वर्क डन? लक्षात घ्या, सायन्समध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जगातील कोणत्याही पद्धतीची एनर्जी त्याला आपल्याला कन्वर्ट करता येतं वर्क डनमध्ये, आणि वर्क डनला करता येतं कन्वर्ट एनर्जीमध्ये. तर लक्षात घ्या, दोघांचं इवन युनिट पण सेम आहे, जूल. कोणत्याही पद्धतीची एनर्जी असू द्या जगातली, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, विंड एनर्जी, सोलर एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, त्यानंतर हीट एनर्जी, त्याच्यानंतर इंटरमॉलिक्युलर एनर्जी, इंट्रामॉलिक्युलर एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी, कोणतीही एनर्जी असू द्या त्याचं युनिट काय, जूल. कोणती एनर्जी. आणि वर्क डनचं पण काय, जूल. म्हणून एनर्जीच्या जागेवर मी काय लिहिलं आहे, वर्क डन लिहिलेलं आहे. आता बघा, जस्ट आपण मागे बघितलं होतं, मला हे सांगा इथे वर्क डनचा एक, हे बघा पोटेन्शियलला काय लिहिलं होतं आपण, वर्क डन अपॉन क्यू नॉट, किंवा याला तुम्ही असे लिहू शकतात स्मॉल क्यू किंवा कॅपिटल क्यू पण लिहू शकतो, आपण बघितलेलं आहे ना. ओके, मग मी याच्यावरून काय लिहितो बघा, इथं लिहायचं ॲज व्ही पोटेन्शियल इज वर्क डन पर युनिट चार्ज, देअरफॉर वर्क डनला आपण काय लिहू शकतो, क्यू इन व्ही इंटू क्यू. पण इथं व्ही काय आहे तुमचा, व्ही ए बी आहे, ए आणि बीच्या मध्ये असलेलं पोटेन्शियल आहे, ते लिहिलं नाही तरी चालेल, बट एक सांगतोय मी. देअरफॉर आपण काय लिहू बघा, देअरफॉर इक्वेशन 1 काय होईल, पॉवर पी, वर्क डन काय होईल, व्ही इंटू क्यू अपॉन टाईम काय आहे, टी. याला नीट लिहितो, व्ही क्यू अपॉन टी. चला मला सांगा क्यू अपॉन टी काय होता रे आपल्या बाळांनो, तुमच्या लक्षात येईल. क्यू अपॉन टी एकदम सुरुवातीला बघितलेला आहे. क्यू अपॉन टी म्हणजे काय आहे, करंट आहे, चार्ज पर युनिट टाईम. एखाद्या कंडक्टरमधून किती चार्ज चालला आहे पर युनिट टाईम, आपण करंट बघितला आहे तो. ठीक आहे, मग याची व्हॅल्यू आपण काय टाकू इकडे बघा, याची व्हॅल्यू काय आली, क्यू अपॉन टीची व्हॅल्यू काय आली, आय आलाय. तर इथं याला आपण काय करूया, स्क्वेअर बॉक्स करू. हे एक तुम्हाला पॉवरचं एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे, ओके. याला म्हणूया त्याला आता ह्या पॉईंटमधला तो इक्वेशन 1 हा इक्वेशन 2 म्हणू. ठीक आहे, मी जरा पेज चेंज करतो बघा. मी वाटलं तर ते इक्वेशन परत लिहितो डोळ्यासमोर असावं म्हणून. दिस इज इक्वेशन 1 आपलं आलं होतं. नाव बाय ओहम्स लॉ नुसार काय होणार आहे मला सांगा. व्ही इज इक्वल टू काय होता रे आपला, आय आर, आणि आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर असं होतं, बरोबर आहे. देअरफॉर इक्वेशन, याला 2 म्हटले वाटतं आपण आहे ना. ओके, इक्वेशन 2 काय होणार, एकदा व्हीच्या जागेवर बघा, व्हीच्या जागेवर एकदा आय आर टाकतो, आय आर इंटू आय, पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. हा एक फॉर्म्युला भेटला आपल्याला, याला म्हणूया इक्वेशन 3. आणि अजून बघा काय भेटणार आहे, अल्सो इक्वेशन 2 काय होईल, पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. व्ही तसाच, हे बघा एकदा व्हीच्या जागेवर आय आर टाकला इंटू आय, आणि एकदा मी आयच्या जागेवर टाकतो व्ही अपॉन आर, व्ही इंटू व्ही अपॉन आर. हा काय झाला, देअरफॉर पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे एक तुम्हाला अजून फॉर्म्युला भेटला. दिस इज इक्वेशन नंबर आपण म्हणूया 4. ठीक आहे, ओके. मग हे पॉवरचं ॲक्च्युली एकच फॉर्म्युला, व्ही इंटू आय. एकदा व्हीचा फॉर्म्युला टाका आय आर, एकदा आयचा टाका व्ही अपॉन आर, मग तुम्हाला आय स्क्वेअर आर आणि व्ही स्क्वेअर आर असं भेटणार. ठीक आहे, आता होतं काय माहिती आहे का, इथं आपल्याला आहे ना कोणतंही सर्किट असेल ना, तिथं एक हे बघा कोणतंही सर्किट असतो त्या, इव्हन आपण घरामध्ये फॅन फिरतोय तर त्याच्या जर सेंटर पॉईंटला आपण थांबल्यानंतर हात लावला तर ते गरम झालेलं लागतं आपल्याला. फ्रीज आहे, फ्रीजच्या बॅक साईडला हात लावलं थोडं गरम लागतो. टी व्ही यूज करतो, हात लावलं तर गरम. मोबाईल वापरतो, थोडं गरम पडतं. कारण काय असतं माहिती का, कोणतीही इलेक्ट्रिकल वस्तू असेल ना त्याला काहीतरी रेझिस्टन्स असतो, आणि त्या रेझिस्टन्समुळे ती गोष्ट आहे ना हीट होते.
ठीक आहे, त्याला हिटिंग इफेक्ट येत असतो. ठीक आहे, हीट एनर्जी तयार होत असते. तिथे हीट एनर्जी आपण काय लिहू शकतो बघा, ॲज, मी डायरेक्टली लिहितो हां, हीट एक प्रकारची एनर्जी आहे. ती एक प्रकारची एनर्जी, हीट एनर्जी म्हणतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. हीट एनर्जी विच इज पॉवर इंटू टाईम. कसं काय रे, बघा, किंवा हां मागेच लिहिलेलं आहे आपण. मला एक सांगा, पॉवर म्हणजे एनर्जी अपॉन टाईम, एनर्जी पर युनिट टाईम. मग एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम होणार ना. हे बघा, टाईम इकडे आला, पॉवर इंटू टाईम. बघा, एनर्जी इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. फक्त हीट एनर्जी येते. कोणती एनर्जी आहे, हीट एनर्जी. त्याला आपण एच म्हणूया. मला सांगा, पॉवरचे 3 फॉर्म्युले बघितले, कोणते, व्ही इंटू आय. एकदा व्ही आय टाकू इंटू टी. एकदा आपण टाकणार काय, एक आपण काय काढलं, अजून एक आहे बघा इकडे, आय स्क्वेअर आर इंटू टी. एकदा आपण अजून काय काढलं आहे, पीच्या जागेवर अजून एक काय काढले, व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू टी. ठीक आहे, सो ह्या पद्धतीने आलेत हे. अजून आपल्याला 3 फॉर्म्युले. ॲक्च्युअलमध्ये जास्त नाहीच आहे, ॲक्च्युअलमध्ये हाच एक मेन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, की एनर्जी म्हणजे पॉवर इंटू टाईम. पॉवर आपण बघितलं होतं व्ही आय, व्ही आय टी, आय स्क्वेअर आर टी, व्ही स्क्वेअर आर टी इंटू टी झालं आहे फक्त पॉवरला. हीट एनर्जीचे तुम्हाला फॉर्म्युले, ह्या सगळ्यांना मिळून आपण एक 5 नंबरचं इक्वेशन देऊ. ओके, ठीक आहे. आणि इथे काही टर्म्स आपल्याला लिहायच्या आहेत, बघायच्या आहेत. बघा, एस आय युनिट ऑफ वर्क डन अँड एनर्जी, कोणतीही एनर्जी असू द्या, इज जूल रिप्रेझेंटेड बाय जे. ठीक आहे, ओके. नंतर एस आय युनिट ऑफ पॉवर इज वॅट. काय असतं, वॅट, डब्ल्यू. ठीक आहे, वॅट म्हणजे डब्ल्यूने लिहितो आपण. ठीक आहे, आता हे झालं थेरोटिकल पार्ट सगळे इक्वेशनचा. तर इथून आपण काय काय बघितलं बघा, बेसिक आपण सगळ्याचे सगळे एकदा रिवाईज करून घेऊ आणि कोणती टर्म राहिली का एकदा फक्त बघून घेऊया. बघा, बेसिकली हा आपला चॅप्टर चालू आहे. याच्यामध्ये हे पहिले इक्वेशन्स, याच्यामध्ये जे जे लागतं आपण ते सगळ्याच्या सगळे इथे बघितलं आहे. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट. तरी इंट्रोडक्शनमध्ये आपण बऱ्याच गोष्टी एक्स्ट्राच्या लिहिलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल. हे फॉर्म्युले सगळं लिहायचे आहेत. हा लॉ लिहायचा आहे, त्याचा फॉर्म्युला हा आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक सर्किट काय असतं त्याची डायग्राम काढायची आहे. इथून जसं लिहायला चालू करणार हे सगळे इक्वेशन्स इथपर्यंत लिहायचे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढा पार्ट आपण इथे थांबूया. ओके, थँक्यू.